गंगवातिकंगगरसदेशं तत्त्वमस्यार्धीलक्षणम् एकं नित्यविमलमज्जं सर्वाधि साक्षभूतं आणि आदरणीय शांताराम बुवा, सन्माननीय माझे तानाजी बुवा, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, माया कशाला म्हणतात, प्रभूचे हृदय गर्वते, प्रभूला जी दया येते ती भक्ती म्हणजे काय, जीव आणि शिव ह्याच्यात भेद काय, ही जाणणारी मंडळी सगळी आहे. ही जाणणाऱ्या मंडळी सोबत आम्हाला कार्यक्रम मिळाला, हेच माझं परम भाग्य, माझ्या मंडळाचं भाग्य. मला जास्ती काय बोलणार नाही, परंतु नामदेव महाराजांना जे कीर्तन केलं, ज्ञानेश्वर माऊलीनं गुह्य ज्ञान सांगितलं नाही का? हो, मला एवढं सांगून जायचं आहे तुम्हाला, नामदेवांना जे कीर्तन केलं त्याच्यामध्ये विठेवरनं देव वाळवंटाला नाचू लागला नाही का? बरोबर. नाचला देव, त्याचा नाचताना पितांबर सुटला, ते हे भान देव झाला. केवढी शक्ती त्या कीर्तनामध्ये. आमचा तुमचा आयुष्य गेला, एका प्रश्नासाठी तुम्ही पंढरपूरला जाता, एका प्रश्नासाठी काशीला जाता, आणि ते पुस्तक उत्तरासाठी घेऊन येता आणि तेच भजन करता. कसं जीवन कृतार्थ होईल? मग नामदेव महाराजांना जे कीर्तन केलं ना, ज्ञानेश्वर माऊलीनं गुह्य ज्ञान सांगितलं, त्याचं वर्ग किती, कीर्तनकार प्रवचनकारांचं वर्ग किती, नाथ महाराजांना जे भारुड आख्यान सांगितलं त्याचं वर्ग किती, आणि ते कोणतं हे तुम्हाला मी प्रश्न विचारित नाही बरं, परंतु तुमच्याकडनं सगळं ऐकून घ्यायचं आहे दोन्ही मंडळाकडनं, आणि त्याचं वाटप त्याच्या पुढे मी काहीतरी बोलणार आहे, आणि त्याचं वाटप या माझ्या बसलेल्या जनतारूपी जनार्दनाला मिळावं एवढं सांगून तुम्ही भजनाला सुरुवात करावं. समोर आपण म्हणतोय म्हणून विठ्ठलावरून श्लोक घेतलाय. बरोबर.
वरती कार्यक्रम आहे त्याप्रमाणेच कुबाळी झाली पाहिजे. बरोबर. आज बांधिले घर, आज बांधिले घर, बांधिले घर देवा रचले मनोहर. आज बांधिले घर, बांधिले घर देवा रचले मनोहर. बांधिले घर, आज बांधिले
देवा